नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकतरे एस सर आपल्या सर्वांचं आपल्या या स्कॉलरशिप गणित प्रावीण्य क्लास यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष ससने स्वागत. मित्रांनो, आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. तो व्हिडिओ म्हणजे कोणता आहे तर गणित प्रज्ञा परीक्षा जी काही 20 एप्रिल रोजी होणार आहे, या गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये जे काही प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे त्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर मधील 2023 ची जी प्रश्नपत्रिका आहे त्या 2023 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पार्ट 2 म्हणजे याच्या अगोदरचा पार्ट आपण काय केलेला आहे तर त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. आज आपल्याला या ठिकाणी त्याच्या पुढील जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्या पुढील क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे विचारलेले आहेत त्याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. ठीक आहे, चला. तर यामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे तर त्या अगोदर थोडंसं मी स्पष्टीकरण देतो, कारण हे तुमच्या फायद्याचं आहे, तुम्हाला हे सांगणं आवश्यक आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय. तर आपलं प्ले स्टोअरवरती या ठिकाणी प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर नावाचं एक ॲप आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. यामध्ये विविध प्रकारचे व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर काय आहे बघा, तर एक स्पेशल पद्धतीनं या ठिकाणी अगदी छान पद्धतीनं गणित प्रज्ञा परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारं लाईव्ह लेक्चर जे आहे ते लाईव्ह लेक्चर बाळांनो मी तुम्हाला देणार आहे. ओके, हा लाईव्ह लेक्चर बघितल्यानंतर तो आपला रेकॉर्ड असतो, तो तुम्ही कधीही पाहू शकता. यामध्ये जवळजवळ 10 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या 10 प्रश्नपत्रिका आपण सोडून घेणार आहोत. ओके, सिलेबस जो आहे हा संपूर्णरित्या व्हिडिओ स्वरूपामध्ये अपलोड केलेला आहे. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत तर त्या ठिकाणी जवळजवळ 10 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या 10 प्रश्नपत्रिका गणित प्रज्ञा परीक्षेच्या आपण सोडून घेणार आहोत. यामध्ये रेकॉर्डेड टॉपिक वाईज व्हिडिओज तुम्हाला जवळजवळ 20 व्हिडिओ जे आहेत 150+ उदाहरणं जे आहेत त्यामध्ये सोडवून दिलेले आहेत. ते 150+ उदाहरणं त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढं लाईव्ह स्वरूपात लेक्चर जे आहे ते लेक्चर मिळणार आहे. यामध्ये आजपर्यंतचा रिझल्ट वगैरे सगळं तुम्हाला माहिती असणार आहे, कारण तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी पाहताय आपले. ओके, तर अशा पद्धतीचा एक स्पेशल लाईव्ह 30 डेज प्लस रेकॉर्डेड मार्गदर्शन वर्ग जो आहे तो मार्गदर्शन वर्ग आपण सुरू करतोय. तुम्ही त्याला नक्कीच जॉईन करायला अशी अपेक्षा आहे. निश्चितच याची फी माफक आहे, इथं दिलेली आहे. ओके, 399 रुपये 30 दिवसासाठी माफक फी आहे. ओके, तुम्ही कधीही कितीही वेळा ते रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता. प्लस लाईव्ह जे आहे संध्याकाळी याचं टायमिंग दिलेलं आहे, ते म्हणजे असं आहे की 6:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, दररोज सायंकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत. प्लस तुम्हाला 5 युनिट टेस्ट ज्या आहेत त्या प्रत्येक घटकावरच्या युनिट टेस्ट सुद्धा प्रत्येकामध्ये 10 प्रश्न ॲड केलेले आहेत. त्या युनिट टेस्ट सुद्धा मिळतील, त्याचे विश्लेषणात्मक व्हिडिओ सुद्धा मिळतील. ओके, तर तुम्ही लवकरात लवकर प्ले स्टोअरवरती जाऊन प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर नावाचं जे काही ॲप आहे ते ॲप डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी आतापर्यंत जो काही 50 विद्यार्थी जे आहेत ते 50 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपलं ॲप जे आहे ते घेतलेलं आहे. ओके, तर तुम्हीही त्यामध्ये ॲड व्हा, तुम्हाला निश्चितच फायदा होईल. कोर्सची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. किंवा तुम्हाला जर काही शंका असेल तर आपला नंबर जो आहे तो नंबर इथं दिलेला आहे 88066372 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला ती लिंक जी आहे ती प्रोव्हाइड केली जाईल. ओके, थँक्यू. चला, आता यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे ते आपण पाहूया. 4/7, 5/13, 6/11 आणि 3/5 आणि 2/3 या अपूर्णांकापैकी दुसरा अपूर्णांक कोणता? क्वेश्चन नंबर 4A या ठिकाणी विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 4A बघा, क्वेश्चन नंबर 4A या ठिकाणी दिलेला आहे. व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला आता दिसत असणार आहे. ठीक आहे, 4/7, 5/13, 6/11, 3/5 आणि 2/3 या अपूर्णांकापैकी दुसरा अपूर्णांक कोणता? आता यामध्ये छेद जे आहे ते छेद 7, 13, 11 आणि 5 आणि 3 हे कुठेतरी असमान आपल्याला वाटतात, म्हणून आपण काय करूया, अंश समान करून घेऊया. हे बघा, लहान मोठेपणा ठरवत असताना अपूर्णांकामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यावं लागतं, एकतर अंश समान असावा लागतो किंवा छेद समान असावा लागतो, त्याशिवाय आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येत नाही. तर इथं आपण काय करूया, अंश समान करून घेऊया. हे बघा, 4
बरोबर या ठिकाणी 2 गुणिले 2, ठीक आहे, याची फोड करून घेऊया. 5 बरोबर 1 गुणिले 5, 6 बरोबर 2 गुणिले 3 आणि 3 बरोबर 1 गुणिले 3. ठीक आहे, यांचा आपण काय काढूया, लसावी काढूया. यांचा आपण काय काढूया, लसावी काढूया. आणि तो जो लसावी आहे तो येतो 60. लसावी किती येतो, 60 येतो. लक्षात घ्या, यांचा लसावी प्रथमतः काढून घ्यायचा. लसावी किती येतो, 60. तुम्हाला लसावी काढण्याची बेसिक पद्धत माहिती आहे की 4 मध्ये कॉमन प्रथमतः आपण शोधतो. आता इथे 4 मध्ये कॉमन कुठला दिसत नाहीये. त्याच्यानंतर काय, तर तिघांमध्ये कॉमन शोधूया. तिघांमधला कुठला कॉमन आहे का, तो पण दिसत नाही. मग दोघांमधला घेऊया. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 लिहिला. त्याच्यानंतर इथे 5 आहे, कुठं 5 नाहीये, इथं 5 लिहून घ्या डायरेक्ट. ठीक आहे, हां, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं 3 लिहा. त्यानंतर हा 2 राहिला आहे. 5 दुने 10, 10 3 30, 30 दुने 60. हा 60 काय आलेला आहे, तुमचा लसावी आलेला आहे. आणि मग या पद्धतीनं अंश जो आहे तो आपण काय करून घेऊया, 60 करून घेऊया. ठीक आहे, अंश काय करूया, 60 करूया. हे अंश जर समजला नाही कोणता करायचा तर या पद्धतीने लसावी काढा. इथं मी लिहितो अंश 60 करा, अंश 60 करू. अंश काय करूया, 60 करूया. 4/7 बरोबर 4/7 इथं गुणिले करा. ठीक आहे, इथं 5/13, 5/13 या ठिकाणी 5/13 या ठिकाणी गुणिले करूया. आणि कोणत्या संख्येने गुणायचं ते आपण नंतर ठरवूया. ओके, बॅचवरती किंवा त्या ॲपवरती जवळजवळ 1.5 तासाचे लेक्चर असतात. आपले 1.5 पावणे 2 तासाचे लेक्चर्स असतात. इथं व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अर्धा तास त्या ठिकाणी घेता येतो, कारण अपलोडिंगला थोडा प्रॉब्लेम येतो. ओके, तर 5/13 आणि यामध्ये आता इथं बघा 15 न गुणलं अंशाला तर 60 येणार आहे. म्हणून इथं छेदाला सुद्धा 15 न गुणा. 15 चौक 60. ठीक आहे, आणि 15 7 किती, 105. 15 7 105. ठीक आहे, इथं 5/13. इथं 12 न जर गुणलं तर इथं सुद्धा 12 न गुणूया. 12 5 60 आणि 13 गुणिले 12 केला तर बघा काय येते, 12 3 36, हातचे गेले 3, 12 1 12, 13 14 15, 156 आला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट अपूर्णांक काय म्हणताय, 6/11. 6/11 बरोबर इथं लिहायचं 6/11 गुणिले. आता इथं कितीने गुणायला पाहिजे 6/11ला, तर 10 ने गुणायला पाहिजे. मग इथं लिहायचं 10, 10, 10 60 आणि इथं 11 1 11 म्हणजे 110 आलं. 3/5, 3/5 बरोबर काय येणार आहे, 3/5चं काय येणार आहे, तर 3/5 गुणिले या ठिकाणी करा. किती करूया, 20 करूया. ठीक आहे, 20 3 60 आणि इथं 5 दुने 10, 100 आलं. राहिला तर 2/3, 2/3 बरोबर 2/3 इथं गुणिले 30 केला, इथं गुणिले 30 केला, 30 दुने 60 आणि 3 त्रिक 9, 90. ठीक आहे, आता आपल्याला हे अपूर्णांक इथे मिळाले. नवीन अपूर्णांक कोणते मिळाले, 60/105, 60/156, 60/110, 60/100 आणि 60/90. या अपूर्णांकापैकी दुसरा अपूर्णांक कोणता आपल्याला विचारलेला आहे, बरोबर आहे. या अपूर्णांकापैकी दुसरा लहान अपूर्णांक, इथं लहान आहे, हा इथं लहान असा शब्द आहे. लहान अपूर्णांक कोणता, तर अंश समान असताना आपण काय करतो, तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. ठीक आहे, मग ज्याचा छेद मोठा आहे असा अपूर्णांक कोणता आहे त्याचा आपण क्रम लावून घेऊया. थोडक्यात इथं काय करूया, चढता क्रम म्हणतो मी, इथं चढता क्रम या ठिकाणी लावून घेऊया. ओके, चढता क्रम लावून घेऊया. आता चढता क्रम लावत असताना आपल्याला काय करूया, इथं बघा 105 आहे, इथं 156 आहे, 110 आहे, 100 आहे आणि 90 आहे. सर्वात मोठा काय आहे, तर 156 आहे. सर्वात मोठा काय म्हणताय, 156 आहे. मग इथं 60/156 घ्यायचं, 60/156. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येणार आहे, 156च्या थोडंसं खाली यायचं. 156 झालं की नंतर काय येणार आहे, 110 येणार आहे. किती येणार आहे, 110 येणार आहे. म्हणजे 60/110, 60/110. ओके, त्यानंतर 60/110 झालं की मग पुढे काय येणार आहे, 60/105 येणार आहे, 60/105. ओके, हां, त्यानंतर काय येणार आहे, 105 नंतर इथे बघा 100 दिलेले आहे, तिथं 90 दिलेलं आहे, 60/100, 60/100, 60/100 आणि इथं 60/90, 60/90. हा तुमचा आला चढता क्रम.
ठीक आहे. आता म्हणजेच नेमकं काय आहे तर 60/156 म्हणजे काय, 5/13 इथं लिहायचं 5/13. ओके. 60/110 म्हणजे काय तर 6/11 इथं लिहायचं 6/11. ओके. 60/105 म्हणजे काय, इथं बघा 4/7 4/7. आणि नेक्स्ट 60/100 म्हणजे काय, 60/100 कुठे बघा, 3/5 3/5 3/5 अँड 60/19. 60/90 म्हणजे 2/3. ठीक आहे. आता यातला आपल्याला म्हटलेलं आहे की दुसरा लहान अपूर्णांक कोणता, दुसरा लहान अपूर्णांक कोणता, 1 नंबर आणि 2 नंबर, 1 नंबर आणि 2 नंबर म्हणजे कोणता येणार आहे, 6/11 येणार आहे. ओके. दुसरा लहान अपूर्णांक, दुसरा लहान अपूर्णांक, दुसरा लहान अपूर्णांक येणार आहे कोणता येणार आहे, 6/11, 6/11 येणार आहे. ओके. अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 4A आपल्याला 2023 ला हा प्रश्न विचारलेला होता. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. आता बघा, एका टोपलीत अर्धी संत्री विकली. हे गणित प्रज्ञा म्हणजे काय, लॉजिकल प्रश्न आहेत आणि फार विचार करावा लागतो. त्याचं स्पष्टीकरण आपल्याला डिटेल पद्धतीने द्यावं लागतं, त्याशिवाय गुण मिळत नाहीये. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाची अतिशय बेस्ट परीक्षा आहे ही, आणि यामध्ये टॅलेंट जे काय आपलं आहे ते व्यवस्थितरित्या तपासलं जातं. ओके. तर यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे बघा. एका टोपलीत अर्धी संत्री विकली, अर्धी संत्री विकली. समजा एका टोपलीमध्ये X संत्री आहेत असं आपण समजूया, एका टोपलीमध्ये X संत्री आहेत असं समजूया. त्या ठिकाणी त्यातील 1/3 भाग एवढा संत्री खराब झाल्यामुळे टाकून दिली. तेव्हा त्या टोपलीत 20 संत्री शिल्लक राहिली. तर सुरुवातीला त्या टोपलीत एकूण किती संत्री होती, अशा पद्धतीचा हा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे. आता समजा त्या टोपलीमध्ये X संत्री होती. ओके. समजा त्या टोपलीत किती संत्री होती, X संत्री होती असं आपण समजूया, X संत्री होती. ठीक आहे. या पद्धतीच्या जवळजवळ 15 ते 20 प्रश्नपत्रिकाच्या आहेत, त्याचं विश्लेषण आपण ऍप वरती देणार आहे. ठीक आहे. समजा त्या टोपलीत X संत्री होती, त्यातील 1/3 भाग एवढा संत्री खराब झाले. ठीक आहे. खराब झालेल्या संत्री किती आहे, Xच्या 1/3 खराब झाले म्हणजे X/3 संत्री खराब झाले. टाकून दिली. तेव्हा त्या टोपलीत किती शिल्लक राहिले, 20 संत्री शिल्लक राहिले. तेव्हा त्या टोपलीमध्ये किती राहिले, 20 संत्री शिल्लक राहिले. ठीक आहे. म्हणजे आता यामध्ये थोडासा भाग जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. इथं अर्धी संत्री विकलेली आहे ते सुद्धा लिहून घ्या. विकलेली संत्री किती आहे, विकलेली संत्री किती आहे, अर्धी. अर्धी म्हणजे 1/2. एकूण संत्री X आहे, त्याच्या 1/2 विकली म्हणजे X/2 संत्री काय झालेली ती विकली. मग आता उरलेली संत्री त्या ठिकाणी आपण काढून घेऊया. उरलेली संत्री बरोबर ठीक आहे. आता उरलेली संत्री आपण काढून घेऊया. उरलेली संत्री बरोबर टोटल संत्री आहेत X. टोटल संत्री किती आहेत X, आणि यामध्ये खराब झालेले संत्री किती आहेत, X/3 आहेत, आणि विकलेली संत्री X/2. या दोघांचे काय करायचे, बेरीज करायचे. ठीक आहे. X/2 अधिक X/3. ओके. बरोबर X मायनस. आता काय करायचं, इथं छेद तर समान नाही आहेत, त्यामुळे अंशांची बेरीज होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला छेद समान करावे लागतात. मग छेद समान करायला काय करावं लागतं, तर एखादा पाडा आपल्याला माहिती असावा लागतोय. इथं कोणता छेद करूया आपण, 6 हा छेद करूया. ठीक आहे. मग X/2 इथं गुणिले 3 केलं की 6 होणार आहे, अधिक X/3 इथं गुणिले 2 केलं की काय होणार आहे, 6 होणार आहे. बरोबर X वजा
इथं काय होणार आहे बघा, आता 3x, इथं 1 असतो ना, हा 3x झाले, इथं 3 दुने 6 झाले, अधिक इथं 2 1 2 म्हणजे 2x/6 झाले, 2x/6 झाले, x वजा 3 आणि 2 किती झाले 5x, ठीक आहे, आणि छेद एकदा घेतला 6, x - 5x/6, x - 5x/6 अशा पद्धतीचं हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला इथं पुन्हा छेद जो आहे ते छेद समान करून घेऊया. याला छेद नाहीये म्हणजे 1 आहे, छेद नाहीये म्हणजे काय आहे 1 आहे. ओके, प्रत्येक उदाहरण आहे ना असं एकदम इझी सुटत नाहीये, त्याला आपल्याला प्रयत्न करावे लागतात, त्याशिवाय हे उदाहरण अजिबात सुटत नाही ते गणित प्रज्ञाचे. बघा बरोबर, प्रॅक्टिस फार महत्वाची आहे. 1 गुणिले 6 करा, ठीक आहे, x/1 गुणिले 6 करा, इथं सुद्धा गुणिले 6 करा, -5x/6 आहे तसं, -5x/6 आहे तसं, फक्त छेद काय केलेला आहे मी 6 करून घेतलेला, ठीक आहे. 6 1 6 म्हणजे 6x झाले, 6 1 6 वजा हे 5x आणि हे 6, छेद काय करा एकदा घ्या. आता हे 6x - 5x, मग 6 मधून 5 गेला, इथं x आहे इथं x आहे, म्हणजे त्यांची काय होणार आहे वजाबाकी होणार आहे. 6 मधून 5 गेला, 1 राहिला, 1 काय लिहिला नाही तर चालतो, x/6 हे काय आलेले आहे ते उरलेली संत्री आलेले आहे. उरलेली संत्री किती आलेले आहेत, x/6 आलेले आहेत. ओके, आता उरलेली संत्री त्या टोपलीत 20 संत्री शिल्लक राहिली, म्हणजेच x/6 म्हणजेच काय आहे तर 20 आहे. x/6 म्हणजेच काय आहे बाळांनो 20 आहे. ओके, x/6 म्हणजे 20. मग पुढचा टप्पा या ठिकाणी येतो, x/6 म्हणजे 20. ओके, तर x/6 या ठिकाणी लिहूया, x/6 बरोबर किती 20. आता इथं बघा छेद नाहीये म्हणजे 1 आहे, या तिरकस गुणाकार करून घेऊया. काय करूया, तिरकस गुणाकार करून घेऊया. x ला 1 न गुणूया, 6 ने 20 ला गुणून घेऊया, ठीक आहे. x गुणिले 1 म्हणजे x आलं, 6 गुणिले 20 म्हणजे किती आला, x ची किंमत 6 दुने 12, x ची व्हॅल्यू आलेली आहे 120, x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 120, आणि आपण x काय मांडलेलं होतं तर त्या टोपलीत असलेली संत्री, त्या टोपलीत x संत्री होती आणि एकूण संत्री आपल्याला विचारलेलं आहे, तर एकूण संत्री किती आलेली आहे ती 120. मग खाली एक वाक्य लिहायचं की एकूण संत्री 120 आहेत, एकूण संत्री 120 आहेत. ओके मित्रांनो, उदाहरण तुम्हाला समजलेलं असणार आहे असं मला वाटतंय, ठीक आहे. तर या पद्धतीनं हे उदाहरण जे आहे ते आपल्याला सोडवायचं आहे, ठीक आहे. हे बघा एवढं मोठं उदाहरण आहे हे एवढं मोठं उदाहरण आहे, हे बघा एवढं मोठं उदाहरण आहे आणि व्यवस्थितरित्या समजून आपल्याला घ्यावं लागतं, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. कंपास व पट्टीचा वापर करून ABC हा 90° मापाचा कोन काढा व तो दुभागा. ह्या प्रश्नाची रचना जी आहे ती तुम्ही व्यवस्थित करा, या प्रश्नाची रचना तुम्ही करा, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा हा एक प्रश्न विचारला, एका मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येला 6 9 12 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 3 उरते, तर ती 3 अंकी संख्या शोधा. आता 3 अंकी संख्या जी आहे ती समजा 3 अंकी संख्या शोधा म्हटलेलं आहे. एका मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येला 6 9 आणि 12 ने, 6 9 आणि 12 याचा काय काढायचा तर लसावी काढून घ्यायचा, यांचा काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे. 6 9 आणि 12 मी शॉर्टकट मध्ये सांगतो, 6 9 आणि 12, कारण याच्या पुढचं गणित आपलं झालं पाहिजे. महत्वाचं म्हणजे 6 9 आणि 12चा लसावी जो आहे तो लसावी त्या ठिकाणी काढा. लसावी साधारणतः यांचा येतो 36 येतो, किती येतो 36, आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे 999. 999 ही 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे, 999 ही 3 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. आणि मग हे जे 36 आहे या 999 ला 36 न भाग द्या, 999 भागिले काय करा 36 करा, त्याचं उत्तर साधारणतः 27 येत आहे. किती येत आहे 27 येत आहे. मग 999 वजा 27 करा, उत्तर तुमचं येऊन जाणार आहे, ठीक आहे. 999 वजा 27 करा, ठीक आहे. हे उदाहरण जे आहे ते सोपं आहे आणि साधारणतः 2-3 मार्काला विचारलेला क्वेश्चन आहे. हा प्रश्न इथं महत्वाचा, हा सुद्धा सोपाच लेवलचा प्रश्न आहे. बघा सेकंदाच्या फरकाने
सेकंदाच्या फरकाने प्रकाश पुन्हा दिसतो. पहिल्यांदा प्रकाश 1:54 म्हणजे माध्यान्हपूर्व म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? माध्यान्हपूर्व म्हटलेलं आहे. 1:54 आणि 1:54 दिसून आला. आणि शेवटी तो प्रकाश 3:17 माध्यान्हपूर्व दिसून आला. तर त्याला प्रकाश एकूण किती वेळ दिसला? म्हणजे थोडक्यात काय की या ठिकाणी ही वजाबाकी आहे. 3:17 मधून 1:54 त्या ठिकाणी काय करायचं आहे तर मायनस करायचं आहे आणि आलेलं उत्तर जे आहे ते काय काढायचं आहे सेकंदामध्ये काढून घ्यायचं. मग काय करूया इथं बघा, सोपं आहे ते. ठीक आहे, आणि एक घेतो मी. 1 2 आणि हे 3. ठीक आहे. ओके, आता यामध्ये काय करूया, इथं लिहून घेऊया तास. इथं वरती काय लिहायचं? तास, मिनिटे, सेकंद. इथं लिहायचं तास, इथं लिहायचं मिनिटे. ठीक आहे, आणि इथं काय लिहायचं? सेकंद. तास, मिनिटे आणि सेकंद लिहायचे. आता तास किती म्हटलेलं आहे? तास म्हटलेलं आहे किती? 1:54 आणि इथं किती म्हटलेलं आहे? 3:17 3:17 इथं लिहायचं 3:17 आणि 49. ठीक आहे, 3:17 लिहिलं. त्यानंतर काय लिहिलं? 1:54 आणि 50. सोपं आहे बघा, अतिशय सोपं आहे. 1:54 आणि किती आहे? 50. 1:54 आणि 50. ठीक आहे, प्रावीण्याचं उदाहरण आहे 1:54 आणि 50. आता इथं यांची वजाबाकी करायची. यांची काय करायची? वजाबाकी करायची. 49 मधून 50 वजा होत नाही, म्हणून इकडून काय करूया आपण 1 मिनिट घेऊया. 1 मिनिट घेतला म्हणजे काय झालं? 60 सेकंद आपण घेतो. म्हणजे हे झाले 16 आणि हे 60 सेकंद जे आहेत हे 60 अधिक 49 म्हणजे किती होतात बघा? हे 9 6 4 10 109. 109 मधून 50 घालवा. 109 मधून 50 घालवले की उत्तर किती येतंय? 59. उत्तर किती येतंय? 59 उत्तर येतं. ठीक आहे, आता 16 मधून 54 मिनिटे वजा होत नाहीत, म्हणून काय करूया? 1 तास घेऊया. 1 तास घेतला म्हणजे 60 मिनिटं घेतले म्हणजे किती झाले? 6 6 1 7 76 मिनिटामधून हे 54 मायनस करा. इथं राहिले 2. ठीक आहे, 76 मिनिटामधून 54 मायनस केले की उत्तर किती येत आहे? 22. आणि हे किती? 2 मधून 1 गेला 1. आणि हे सगळ्या सेकंदामध्ये काढून घ्यायचं. आता 1 तास. 1 तास म्हणजे किती सेकंद? 1 तास बरोबर 3600 सेकंद. ठीक आहे, 22 मिनिटे. 22 मिनिटे बरोबर 22 गुणिले 60 म्हणजे किती येत आहे? 22 132 म्हणजे 132 म्हणजे 1320 सेकंद आणि ते 59 सेकंद आहे. तसे 59 सेकंद आहे. तसे यांची बेरीज करूया. 3600 त्यानंतर बघा 1320 इथं 1320 करूया. ठीक आहे, आणि ते 59 इथं करूया. यांची बेरीज या ठिकाणी करून घेऊया. 909 5 2 7 6 7 8 9 3 1 4 4979 सेकंद येत आहे. 4979 सेकंद. याचं उत्तर किती येत आहे? 4979 सेकंद. एकूण प्रकाश किती वेळ असणार आहे? तर 4979 सेकंद असणार आहे. अशा पद्धतीचं हे सिंपल लेवलचा प्रश्न होता, परंतु तेवढंच आपल्याला बारकाईनं काही गोष्टी पाहणं आवश्यक आहे. तिथून पुढचं स्पष्टीकरण या पद्धतीने खाली व्यवस्थित द्या. चला, आता हा प्रश्न बघा, शेकडेवारीवरचा प्रश्न विचारलेला आहे आणि बऱ्याचदा हा प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, कशा पद्धतीचा प्रश्न आहे बघा. तर एका रकमेचा 42% म्हणलेला आहे. एका रकमेचा 42% आणि त्याच संख्येचा 35% मधील फरक 110.6 आहे. तर त्या संख्येचा 60% किती असेल ते काढा. तर त्या संख्येचा 60% किती असेल ते काढा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता समजा ती संख्या आपण जर x घेतली, समजा ती संख्या
काय घेऊया आपण, x घेऊया. समजा ती संख्या x घेऊया. एका रकमेचा 42% म्हणजे x चा 42% घ्या. x चा 42% म्हणजे x गुणिले 42/100. ठीक आहे, 42% म्हणजे 42 काय येतं, 100 येतो. त्याच संख्येचा 35% म्हणजे काय येणार आहे, x गुणिले 35/100 येणार आहे. ठीक आहे, x चा किती होणार आहे इथं 35%. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे, x गुणिले 35/100. ओके, मधील फरक 110.6 आहे. म्हणजे या दोघांमधला फरक त्या ठिकाणी काढायचा आपल्याला. दोघांमधला फरक काढायचा आहे. हे काय येते बघा, हे या दोघांचा गुणाकार करूया, या दोघांचा गुणाकार करूया. म्हणजे हे 42x/100 आलं, हे 35x छेद काय आलं, 100 आलं. ठीक आहे, हा व्हिडिओ म्हणून थोडंसं मी फास्ट घेतोय. ॲपवरती आपण प्रत्येक गणित जे आहे ते डिटेल पद्धतीने एक 2 वेळा समजून देतो. ठीक आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये 42x/100 वजा 35x/100 आणि यांच्यातला फरक मित्रांनो दिलेला आहे 110.6. 110.6 हा झाला त्यातला फरक. ठीक आहे, हा त्यातला फरक आहे. आणि ती संख्या काढून त्याचा पुन्हा काय करायचं, आपल्याला 60% काढायचं. आता 42 मधून 35 गेले, उत्तर किती येते, तर याचं उत्तर येते 7x. किती येते, 7x उत्तर येते. उत्तर किती येते, 7x. मग इथं लिहितो मी, ठीक आहे, 7x सॉरी 42 वजा 35 7x/100 बरोबर 110.6. आता इथं 7x/100 बरोबर 110.6 दिलेले आहे. आता हे 110.6 जे आहेत या ठिकाणी आपण काय करून घेऊया, तर दोन्हीकडे इथं 100 आहे ना, दोन्हीकडे 100 न गुणून घेऊया. दोन्हीकडे काय करूया, 100 न गुणून घेऊया. ठीक आहे, म्हणजे इथं बघा 7x/100 याला गुणिले जर 100 केला तर इकडे सुद्धा काय करायला पाहिजे, गुणिले 100 करून घ्यायला पाहिजे. हे 100 कट झाले. 7x बरोबर 110.6 गुणिले 100 केलं 110 आणि हे 6 आणि त्याच्यावरती हे 2 शून्य द्या आणि पॉईंट नंतर इथं एक स्थान आहे, पॉईंट नंतर इथं एक स्थान आहे, म्हणून या ठिकाणी एक स्थान उजवीकडून सोडा आणि तिथं दशांश चिन्ह द्या. म्हणजे 7x चे या ठिकाणी काय येणार आहे, 7x म्हणजे x बरोबर 1160 भागिले काय करा 7 करा. मग x ची व्हॅल्यू जी आहे 1160 ला जर 7 न त्या ठिकाणी भागलं तर याचं उत्तर येतं बाळांनो 1580. याचं उत्तर किती येतं, 1580 उत्तर येतं. ठीक आहे, आता या संख्येचा पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, 60% काढायचं आहे. म्हणजे 1580चा 60% काढायचा आहे. 1580चा 60% काढायचा आहे. ठीक आहे, 1580चा 60% आपण पुन्हा काढून घेऊया. 1580चा 60%, 1580 चा 60% म्हणजे हे 1580 गुणिले 60/100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. हा 158 गुणिले 6 करा, 6×8 = 48, हातचे गेले 4. ठीक आहे, 6×5 = 30, 30 आणि 4 = 34, हातचे गेले 3, 6×1 = 6, 7×8 = 9, 948. किती उत्तर येते त्याचं, 948 उत्तर येते. उत्तर किती आहे, 948. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या कमेंट ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी मार्गदर्शन वर्ग जॉईन करायचा असेल तर लवकरात लवकर मी जे काही तुम्हाला आता माहिती सांगितलेली आहे या कोर्स लिंकवरती तुम्ही जावा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची कोर्स लिंक आहे, तिथं क्लिक करा. तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. दररोज फक्त आपल्याला 10 रुपये फी पडते. किती, 10 रुपये. ती फी पण का आहे तर त्याचं महत्त्व जे आहे ते आपल्याला समजावं म्हणून ठेवलेले आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने दररोज सायंकाळी 6:30 ते 8 या वेळेमध्ये आपण हे सगळं अटेंड करायचं आहे. जवळजवळ 50 विद्यार्थी जे आहेत 50 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जॉईन केलेला आहे. 1.5 तासाचे लेक्चर त्या ठिकाणी आहेत. किती, 1.5 तासाचे लेक्चर आहेत. हे सगळं मला सांगावं लागतं कारण काय सुविधा आहे ते समजल्याशिवाय आपल्याला सांगितल्याशिवाय तर कळणार नाही आहे, बरोबर आहे. तर यामध्ये कोल्हापूरमध्ये 93, सांगलीमध्ये 86 हा गणित प्रावीण्याचा आपला हायस्ट आहे. आतापर्यंत जवळजवळ 100+ मेडल जे आहे ते माझ्याकडून विद्यार्थ्यांना
म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेहनतीने आपल्या मार्गदर्शनाने मिळालेले आहेत. तर लेक्चर जे आहेत ते रजिस्टर मोबाईलवरच पाहायचं आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं हे सगळं लाईव्ह सेशन आहे. 30 डेजचा रेकॉर्डेड या ठिकाणी व्हिडिओज आहेत. तर आपण या प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर हे ॲप डाउनलोड कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आपण जरूर सांगा. ओके, थँक्यू.